छत्रवाली सराटीत जरांगेंच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस. वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची आरोग्य तपासणी. जरांगेंसोबत असलेल्या काही उपोषणकर्त्यांचीही तब्येत खालावली. सामूहिक उपोषण करणाऱ्यांनी उपोषण सोडावं. उपोषणस्थळी बसून मला साथ द्या, मनोज जरांगेंचं आवाहन. उपोषणस्थळी कार्यकर्त्यांची तब्येत बिघडल्यावर मनोज जरांगेंचं आवाहन. कोणी येऊ शकतं, आम्ही खुंची आणि जातीयवादी नाही. पंकजा मुंडेंच्या विधानावर जरांगेंची प्रतिक्रिया. तर जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर मी भेट घ्यायला तयार, पंकजा मुंडेंनी केलं होतं वक्तव्य. पोलिसांचं रेकॉर्डिंग व्हायरल करणाऱ्या अक्षय आठवले गँगवर मकोका. बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई. मुंबईतील लोढा हे नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला. अमरावती मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात खासदार अनिल बोंडे, बच्चू कडू आणि खासदार बळवंत वानखेडे एकाच मंचावर. शिंदे गटाचे नंदुरबारचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावेंची पक्षातून हकालपट्टी. आमदार मिलिंद नार्वेकरांची जिल्हा नियोजन बैठकीला उपस्थिती. नार्वेकरांनी मुंबईतील आरोग्य सुविधांबाबत मुद्दे मांडले. पालघरचे शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांनी घेतला तपासाचा आढावा. राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींकडून याचिका दाखल. वाळू माफियांच्या गाड्या सोडून द्या, विखेंनी केलं होतं विधान.